राज्य सरकारकडून कर्जमाफीतल्या अटी रद्द करण्यात आल्यात आणि त्यानंतर शरद पवारांनी रोहित पवार यांचं कौतुक केले, अभिनंदन केले आणि त्याचबरोबर सरकारचे सुद्धा आभार मानले। रोहित पवार आणि सहकाऱ्यांचं अभिनंदन असं ट्विट करत शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय, अटी रद्द करण्यासाठी केलेल्या आंदोलनाला यश आल्याचं सुद्धा त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले। सरकारनं अटी रद्द केल्याचं ट्विट करत त्यांनी सरकारचे सुद्धा आभार मानले। शरद पवारांनी ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे आपण एकदा पाहूयात ग्राफिक्समधून। सततच्या नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कर्जमाफी योजना जाहीर केली होती। परंतु या कर्जमाफी योजनेमध्ये शासनानं 2019 कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची घातलेली अट, तसंच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2025-26 आणि 2026-27 चे पीक कर्ज भरण्याची घातलेली अट, यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता। राज्यभरातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता आज शासनानं दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। त्याबद्दल सरकारचे आभार। या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या सर्व शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते, राजकीय पक्ष, त्यांचे नेते, तसंच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांच्याकडे। हेमंत, शेतकऱ्यांनी आणि त्याचबरोबर विरोधी पक्षातल्या आमदारांनी आणि खास करून रोहित पवारांनी यासाठी आंदोलन केलेलं होतं, या जाचक अटी निघून जाव्यात आणि त्या आंदोलनाला कुठेतरी यश आल्याचं दिसतंय, कारण शेतकऱ्यांसाठीच्या ज्या अटी होत्या त्या शासनानं आता रद्द केलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातली घोषणा केली। काय सध्या शेतकरी वर्गामध्ये वातावरण आहे? नक्कीच राज्य सरकारने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात महत्त्वाची घोषणा केलेली आहे। राज्यातील सरसकट शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार। आपण जर एकंदरीत विचार केला तर 2019ला ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार। आपण जर एकंदरीत सर्व या गोष्टींचा विचार केला तर एकंदरीत सर्व परिस्थिती जर पाहिली, या कर्ज योजनेतील ज्या काही अटी शर्ती घातल्या होत्या या अटी शर्तींना सुद्धा शिथिलता देण्यात आलेली आहे। जर प्रामुख्याने विचार केला तर 2019च्या ज्या लाभार्थ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती त्यांना फक्त 50,000 पर्यंतच कर्ज माफ होईल अशी अट यापूर्वी घातली होती, मात्र ही अट सुद्धा आता शिथिल केलेली आहे। आणि प्रामुख्याने जर सर्व गोष्टींचा विचार केला तर सरकारने यापूर्वी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती। तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल असं सुद्धा सांगितलं होतं। प्रामुख्याने या सर्व गोष्टींचा विचार केला तर ही प्रोत्साहनपर अनुदानासाठी सुद्धा त्यांनी एक अट घातली होती। 7 वर्ष नियमित कर्ज फेड करणाऱ्यांनाच 50,000 पर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार होतं, मात्र आता ही सुद्धा अट शिथिल केलेली असून सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। प्रामुख्याने 2 लाखापर्यंतचं सरसकट कर्ज माफ होताना जे काही नियम अटी शर्ती होत्या याची शिथिलता दिल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। एकंदरीत सर्व परिस्थितीचा विचार केला तर जे काही 2026-27चं कर्ज भरण्याची अट घातली होती त्याला सुद्धा शिथिलता दिलेली आहे। प्रामुख्याने या सर्व गोष्टींमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला असून यापूर्वी शेतकऱ्यांनी ज्या काही नियम अटी शर्ती असतील याला शिथिलता द्यावी अशी मागणी केली होती। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे काही आमदार होते रोहित पवार यांनी सुद्धा अगदी धन्यवाद हेमंत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।